ग्रीन मॉर्निंग दोस्तों, स्वागत है आपका अपने ग्रीन प्लैनेट के यूट्यूब चैनल पर। नई वीडियोस के नोटिफिकेशन के लिए सब्सक्राइब बटन और बेल आइकन को दबाना ना भूलें। सर नमस्कार. तुमचं पूर्ण नाव सांगा. साहेबराव भानुदास गाडगे, राहणार चिकुर्डा, चिकुर्डा, तालुका जिल्हा लातूर. जिल्हा लातूर. आज तारीख आहे 2 जानेवारी 2026. या दिवशी आपण आपल्या ऊसाच्या प्लॉटमध्ये आहोत. या ऊसाची आपण जवळजवळ 5 ते 6 महिन्यापूर्वी आपण शूटिंग घेतली होती. त्यावेळेस ऊसाला आपल्या माझ्या माहितीचं एक 7-8 पेऱ्यावर ऊस होता आपला, बरोबर आहे. आज आपल्याला ऊसाची लावण कधी आणि किती दिवस झाले ऊसाला? त्याला 12 महिने झाले. करेक्ट, त्याला 12 महिने झालेत. तर या 12 महिन्यामध्ये या ऊसाला यांनी ग्रीन प्लॅनेट कंपनी सेंद्रिय जैविक खत वापरले. त्यामध्ये काय काय वापरले सचिन सर? सेंद्रिय खतामध्ये भूमी पॉवर हां, जवळपास एकरी एक बॅग ह्या प्रमाणात 3 डोस केलेले आहेत. 3 डोस, हां. म्हणजे 3 बॅग भूमपॉवरचे दिलेले आहेत आतापर्यंत. परत आपलं फवारण्या ब्लूम ग्रो नायट्रोकिंगची फवारणी झालेले फवारणी झालेली आहे. जवळपास 3 ते 4 फवारणी झालेल्या आहेत. असं म्हणजे लहान सुरुवातीपासून समजा. या ऊसाला हे खत वापरल्यामुळे नेमकं सांगण्यासारखा फरक आहे. फुटवे नंबर 1 झालेले आहे पूर्ण. परत जाडी एकसारखी आहे. म्हणजे रिझल्ट नंबर 1 आहे एकदम. नंबर 1 हां. आहे. सर बघा, मग आता बोलता सरांनी सांगितलं की जाडीबद्दल किती अगोदर बोलले. तर हे ऊसाचा फुटवा म्हणजे जाडी. आता फुटवा जर बघितलं तर एका डोळ्याला बघा 1, 2, 3, 4, 5 आणि 6 या ठिकाणी फुटवे झाले. 6, 7 एका डोळ्याची फुटवे इथे हा मोडलेला ऊस असेल, बरोबर आहे. तर ऊसाची साईज आणि पेरेची साईज जर बघितली आपण तर आता बघा एक समान आता बघा. पेरेची साईज जर बघितली आपण सगळे एकसारखे आहेत. पेरे कुठल्याही बघा आपण ऊस बघितलं तर पेरेची जाडी आणि साईज एकसारखी आहे. तर सर पेरे किती मोजता येईल का? दाखवा बरं सचिन जरा, आता मोजून घ्या ती घ्या, तसं घ्या एखाद्या. हां, इकडे करा. वाचून 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31. म्हणजे 25 पेरेच्या पुढे पेरे सरासरी, बरोबर आहे. बरं, आणि सगळ्यात महत्वाचं दुसरा फायदा काय सर? वजन जवळपास 4 किलो येईल. एका ऊसाचं वजन बघा सगळ्यात जवळपास 4 महत्वाचं. किलोचं. हां, जवळपास 4 किलोच्या आसपास आता जे आपण पेरे मोजलेत ना, हां, त्याला हातात घेतलं तर जवळपास 4 किलोचा अंदाज येईल. तुम्ही बघा, एक ऊस 4 किलो 3.5-4 किलोच्या जवळपास जाईल. जवळपास ऊस जाईल. म्हणजे सगळ्यात महत्वाचं आज ऊसाची उंची किंवा ऊसाची क्वालिटी, जाडी जर बघितलं तर नंबर 1 आहे. म्हणजे या ऊसाला तुम्ही आपल्या ग्रीन प्लॅनेट कंपनी सेंद्रिय जैविक खत वापरला, हे वापरून तुम्ही समाधानी आहो का? समाधानी आहोत. इतर शेतकऱ्यासाठी काही निरोप तर आम्ही तर सगळ्यांना सांगायला हवी, वापरा, वापरा, फायद्याचा आहे. फायद्याचा आहे. कमी म्हणजे खर्चात उत्पन्न वाढते. कमी खर्चामध्ये उत्पन्न वाढतंय. म्हणजे सगळ्यात महत्वाचं, आज जरी तिकडे बघितलं तर रासायनिक खताचा भरमसाठ खर्च होऊन उत्पन्न एवढं येईल याची गॅरंटी नाही. पण आपण जर बघितलं 3 बॅग भूम पॉवरची टाकलं आणि बाकी जर सगळं म्हणलं तर किती खर्च आला सचिन, काय सांगता येईल? जवळपास आपल्याला एकरी 15,000च्या आसपास 15,000च्या आसपास खर्च आलेला. पूर्ण खर्च आपला सेंद्रियच्या हिशोबाने. पूर्ण खर्च आलेला. म्हणजे खत वापरून तुम्ही समाधानी आहे. इतर शेतकऱ्यासाठी मेसेज याच्याशिवाय ग्रीन दुसरा प्लॅन्ट मध्ये उतरावं सगळ्यांनी. सगळ्यांनी फायदा आहे त्याच्यात. फक्त ग्रीन प्लॅनेटचेच प्रोडक्ट यूज करावे आणि आपल्या शेतातल्या उत्पन्नात वाढ करून घ्यावी शेतकऱ्यांनी. धन्यवाद सर, नमस्कार.